अंधेरीमधील बहुचर्चित गोपाळकृष्ण गोखले पुलाचं आज उद्घाटन होणार आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार। गोखले पूल आजपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार। तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाची दुसरी बाजूही सुरू होणार। गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर 2022 मध्ये यावेळी हा पूल बंद करण्यात आला होता। मात्र त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पुलाची एक बाजू सुरू करण्याची मुदत वारंवार हुकली। गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्या जोडणीत मोठे अंतर पडले होते, त्यामुळे या पुलाच्या कामाचं हसू झालं। अखेर गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करून पुलाची एक बाजू ही फेब्रुवारी 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती। त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम हाती घेण्यात आले होते। हे काम आता 100% पूर्ण झाले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखवली होती। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले। निखिल, महत्त्वाची घडामोड आहे। तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल हे पूर्णपणे क्षमतेने पुन्हा एकदा सुरू होणार आहे, काय अपडेट? नक्कीच, कारण अंधेरी पूर्व पश्चिम यांना जोडला जाणारा महत्त्वाचा मानला जाणारा पूल म्हणजे गोखले पूल आहे आणि याच पुलाचं काम गेले अनेक वर्ष सुरू होतं। आता हे काम पूर्णत्वास जाणार असून या ठिकाणी आज संध्याकाळी हे काम पूर्ण त्या ब्रिजचं ओपनिंग आहे ते आता होत आहे। आपण पाहिलं तर हे काम आहे ते गेले 2.5 वर्ष सुरू होतं। पूर्णपणे 2.5 वर्ष हे काम या ठिकाणी सुरू असताना काहीच महिन्यापूर्वी एक पट्टा आहे तो एक मार्गिका आहे ती सुरू करण्यात आलेली होती, तर दुसरी मार्गिका आज सुरू करण्यात येत असून पूर्णपणे हा 100% क्षमतेने पूल आहे तो ओपन करण्यात येत आहे। त्याचा आज संध्याकाळी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन देखील आहे। आपण हा ब्रिज पाहतोय तो खाली एचव्ही रोड याला भेटलेला आहे, तर जो डावीकडून पूल जातोय तो डायरेक्ट जुहू सर्कल या ठिकाणाहून जाता येणार आहे। म्हणजेच पूर्णपणे या ठिकाणी होणारी जी ट्रॅफिक आहे ती कुठेतरी कमी होण्यासाठी याचा मोठा फायदा आहे तो होणार आहे आणि हा पूल आता 100% काम त्याचं पूर्ण झालेलं असून तो आता उद्घाटन होतोय, तो वापरण्यासाठी वाहन चालकांना मोकळा होणार आहे। आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी जे वाहन चालक आहेत त्यांना मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आज या पुलाचं 100% काम पूर्ण झाल्याच्या नंतर उद्घाटन होणार असून वाहन चालकांना एक मोठा दिलासा आहे तो या ठिकाणी भेटणार आहे। करण, नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।